नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC मधून अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्गामधला सर्वात मोठा अडथळा कुठला असेल तो म्हणजे पूर्व परीक्षेचा असतो. का बरं? कारण पूर्व परीक्षेमध्ये केवळ 100 चेंडू आहेत आणि 100 चेंडू 2 तासामध्ये आपल्याला खेळून विजय प्राप्त करायचा असतो. मुख्य परीक्षेमध्ये तसं नाहीये. 1750 मार्कांची परीक्षा आहे, म्हणजे 1750 चेंडू त्या ठिकाणी आहे. टेस्ट मॅच प्रमाणे तिथे पुन्हा कमबॅकची संधी असते. तसं पूर्व परीक्षेमध्ये नाहीये आणि म्हणूनच तो सगळ्यात मोठा आपला अडथळा ठरतो. मित्रांनो, मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत की त्यांनी 3-3 आणि 4-4 अटेम्प्ट दिले तरी पूर्व परीक्षा निघाली नाही. या विद्यार्थ्यांचं शेवटी स्वप्न एकच राहतं, सर पोस्ट राहू द्या बाजूला, किमान मेन्स देण्याचं तरी सुख किंवा ते अनुभव आम्हाला घेता आला पाहिजे. मित्रांनो, हे असं असताना आपण केवळ दोष ह्या विद्यार्थी सिरियस नाहीयेत, अभ्यास करत नाहीयेत याला आपल्याला देता येत नाही. असं का? कारण 4 अटेम्प्ट पर्यंत तोच विद्यार्थी जाऊ शकतो जो खरंच सिरियसली अभ्यास करतोय आणि ज्याला खरंच काहीतरी बनायचं आहे. पण मग घोडं अडतं कुठे? नक्की काय चुकतंय? ना त्या विद्यार्थ्याला समजतं ना त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना. मग अशा वेळेस मित्रांनो, आपण काय करतो तर आपल्या चुका ह्या सर्वस्वी आपल्या अभ्यासावरतीच ओपवून टाकतो. म्हणजे असं की मी अभ्यास करत नाहीये किंवा अभ्यासामध्ये हे चुकतंय, अभ्यासामध्ये ते चुकतंय, आणि मग आपण मूळ प्रश्न जो आहे तो नक्की कुठे आहे, मूळ कारण कुठे आहेत हे न शोधता त्या सर्वस्वी या संपूर्ण अपयशासाठी अभ्यासाच्या एका पद्धतीमध्येच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असल्या कारणाने आपल्याला यश मिळत नाही. म्हणजेच काय, प्रत्येक अटेम्प्टला त्याच चुका आपल्या रिपीट होतात. पण मित्रांनो, यश न मिळणं हे केवळ अभ्यासामध्ये काही चुका आहेत म्हणून मिळत नाही असं नाहीये. अभ्यासामधल्या चुका, आपल्या व्यक्तिमत्वातले काही दोष आणि आपण अभ्यास ज्या पद्धतीने करतोय त्या पद्धतीमध्ये काही असणारे दोष, अशा तिन्ही ठिकाणी आपल्याला याची कारणं शोधावी लागतात. म्हणूनच ही कारणं शोधणं, मूळ प्रश्न कुठे आहे हे शोधणं हे आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी गरज असते मेंटॉरची. मित्रांनो, जोपर्यंत आपण आपलं पर्सनल इव्हॅल्युएशन करत नाही स्वतः आणि पुढच्या एखाद्या मेंटॉर कडून, तोपर्यंत हे प्रश्न सुटत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण पाहता की पूर्व परीक्षा ही आपल्याला उत्तीर्ण करायची आहे पण घवघवीत यश त्या ठिकाणी मिळत नाहीये किंवा यशही मिळत नाहीये, तर अशा वेळेस गरज आहे एका फिलॉसॉफरची, त्याचबरोबर मेंटॉरची, त्याचबरोबर मित्राची आणि त्याचबरोबर एका परीक्षकाची, एका आरशाची. सतत तुम्हाला तुमचं जे काही अडलेले आहेत, ज्या ठिकाणी चुका होत आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडताय, हे जर तुम्हाला वेळोवेळी सांगितलं गेलं तर तुमच्यामध्ये सुधारणा होऊ शकतात. आणि म्हणूनच मित्रांनो, अशा या संपूर्ण या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन येतोय UPSC मेंटॉरशिप कम टेस्ट सिरीज प्रोग्राम. याच्या अंतर्गत पुढच्या 27 आठवड्यामध्ये 27 आठवडेभर आम्ही तुमचं पर्सनल मेंटॉरशिप करणार आहोत. त्याचबरोबर ते फक्त गावगप्पा नाही आहेत, तर तुमचं सातत्याने कंटिन्युअस इव्हॅल्युएशनसाठी 27 आठवडे अतिशय मेटिक्युलस स्वरूपात तुमची टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत. प्रत्येक टेस्ट सिरीज नंतर त्याचं इव्हॅल्युएशन आणि पर्सनल असा फीडबॅक त्या ठिकाणी असणार आहे. आणि ह्या स्वरूपामध्ये आपण तुमच्या मेंटल टफनेसवरती काम करतोय, तुमच्या बेसिक स्किल्सवरती काम करतोय. परीक्षेमध्ये 2 तासात आपण कशा प्रकारे सामोरं जायचं आत्मविश्वासाने, त्याच्यावरती आपण ते काम करणार आहोत. या एकूण प्रोग्रामचं स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी आणि तुमची वैयक्तिक ज्या काही अडचणी आहेत त्या आमच्याशी संवाद साधण्यासाठी येत्या 15 नोव्हेंबर रोजी आपण एक ऑनलाईन सत्र घेतोय. त्याला नक्की जॉईन व्हा, तुमचे सर्व प्रश्न विचारा आणि त्याच्यामधून तुमच्या या यशस्वी वाटचालीसाठी तयार राहा. अधिक माहितीसाठी खालती जे नंबर्स आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि आपण एकत्र येऊन त्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्की काम करूया. धन्यवाद.